नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। जान्हवी, हे पेपर्स बघून तरी तुझ्या लक्षात आलं असेल ना की मी काय करू शकतो? तो पुन्हा तिच्याकडे पाहून बोलला, पण ती तर स्तब्ध झाली होती। आता जे मी सांगतोय ते आणि तसंच करायचं, जर नाही केलं तर? तो बोलतच होता की तीच बोलली, तर तर काय करणार आहेस तू? तिने एक रागीट लूक देऊन त्याला विचारलं। तर मग विसर की अमित राज्याध्यक्ष कधी कोमामधून बाहेर येईल, किंवा मग तो कोमात असतानाच देवाला प्रियही होऊ शकतो। हा, तो बोलला तशी ती रागाने जोरातच ओरडली। कुणाल, आता पुढे आवाज खाली, मी म्हणतो तसंच करायचं, आणि हो, जास्त चलाखी करायचा प्रयत्न करायचा नाही, आणि मोठे बाबा आणि मोठी आईला काही सांगण्याचा विचार पण करायचा नाही। हा, नाहीतर सगळ्यात आधी त्या म्हाताऱ्यांना चितेवर झोपवेल। आता अमित राज्याध्यक्षाला मी उडवू शकतो, तर ह्या म्हाताऱ्यांना उडवायला मला कितीचा वेळ लागणार आहे, नाही का? तो कुत्सित हसत बोलला तसा तिच्या अंगाचा थरकाप उडाला। तो असं काहीच करणार नाहीये, ओके? ती बोलली। आता ते सगळं तुझ्या हातात आहे, तो बोलला। तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला। ठीक आहे, काय करायचंय मला? तिने हतबल होत विचारलं। बायांना ऊट पहाड के नीचे, तो दात विचकत बोलला। तशी तिने नकारार्थी मान हलवली, कारण वाटत असूनही ती काहीच करू शकत नव्हती। सगळ्यात आधी तर मी तुम्हाला लव बर्ड्सना वेगळं करणार, पुढच्या 1 महिन्यात इथून निघून जायचं, पण तेही असंच नाही तर स्वतःची प्रतिमा खराब करून जायचंय। तुला आत्ता अमितसोबत राहायचं नाहीये, दुसरं लग्न करायचं आहे असं सांगायचंय। मॉम डॅड समोर तुला सांगायचंय की त्यांच्या कोमामध्ये असणाऱ्या मुलासोबत तू आता पुढचं आयुष्य नाही काढू शकत, तुझा सगळेजण तिरस्कार करतील असंच बोलायचंय। एकंदरीत तुला तुझी इमेज डाऊन करायची आहे सगळ्यांसमोर, तो बोलला। पण ती मात्र शॉक झाली होती। तू काय बोलतोयस, तुला तरी कळतं का? मी माझ्या मीतला ह्या अशा परिस्थितीत सोडून कुठेच जाणार नाही, त्याला माझी गरज आहे आता, मी राहूच शकणार नाही त्याच्याशिवाय, ती बोलली। ठीक आहे मग, त्याला मरूनच जाऊ दे, तो बोलला। तसं तिला रडूच फुटलं। तू का असं वागत आहेस, मला नाही जमणार हे, ती आता रडकुंडीला येत बोलली। जमवावं लागेल, खरं तर तुला माझा प्लॅन कळला त्यानंतर तुला जिवंत राहण्याचा कोणताच अधिकार नाहीये, पण तुझ्या मृत्यूपेक्षाही तुझी त्याच्यासाठी असणारी बेवफाई मला जास्त उपयोगी पडेल, तो जगून पण मेल्यासारखाच जगेल, तो पुन्हा विचित्र हसत बोलला। तशी ती अजूनच हतबल झाली। ठीक आहे, मी जाईन निघून इथून, पण त्यांना काहीच होता कामा नये, शेवटी ती बोलली। काहीच नाही होणार, आणि हो, तू लग्न कोणासोबत करणार आहेस, त्याने विचारलं। लग्न? मी असं काहीच करणार नाहीये, ती बोलली। हो, लग्न तर तुला करावंच लागेल, आणि ते पण इन्स्पेक्टर मानवसोबत, तो बोलला। तशी ती धाडकन जागची उठली। काय? मानव? काय बोलतोयस तू, ती चिडून बोलली। बरोबर बोलतोय मी, पण तुला हे लग्न करायचंच आहे। अमित राज्याध्यक्षाला डिवोर्स दे आणि त्या मानवशी लग्न कर। आता त्याला कसं कन्व्हिन्स करायचं हे तुझं तू बघ, पण त्याला जर माझ्याबद्दल काही बोललीस ना तर तो पण मारला जाईल, एवढं लक्षात ठेव, तो खांदे उडवत बोलला। पण ती मात्र आ वासून त्याच्याकडे पाहत राहिली। तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या। त्याने मुद्दामच मानवला पण ह्यामध्ये गोवलं होतं, जेणेकरून तो पण मॉम डॅडच्या नजरेत दोषी ठरेल आणि ते ही केस त्याच्याकडून काढून घेतील। जानू मात्र पूर्णपणे हतबल झाली होती। तिला स्वतःला कळत नव्हतं की काय करावं। तिच्या मीतला ह्या अवस्थेत सोडून जायला सांगत होता तो तिला,
तिच्या मीतपासून एक क्षणही ती दूर राहू शकत नव्हती. त्यात आता आयुष्यभरासाठी त्याच्यापासून दूर व्हायचं होतं. कशी जगू शकणार होती ती? पण तिला जगावं लागणार होतं. त्याच्यासाठी, त्यांच्या बाळासाठी. 1 महिना तिने स्वतःला त्याच्या रूममध्येच कोंडून घेतलं होतं. एका क्षणाला त्याला नजरेआड होऊ दिलं नव्हतं. फक्त त्याच्याकडेच बसत होती ती. नित्य रोज त्यांच्या गोष्टी त्याच्याशी शेअर करत होती. आणि आता तो दिवस उजाडला होता. उद्या तिला त्याच्यापासून दूर जायचं होतं, कायमचं. विचार करूनच तिचा श्वास तेवढा थांबायचा बाकी राहिला होता. इतकी ती अस्वस्थ झाली होती. आजची रात्र तिला जगून घ्यायची होती त्याच्यासोबत. ती त्याच्या बाजूला बसली आणि तिने त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला. मीत, माझं तुमच्यावर खूप 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 जास्त प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार मीत. पण आत्ता मात्र मला तुम्हाला सोडून जगावं लागणार आहे. फक्त तुमच्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. आय एम सॉरी, आय एम सॉरी. कदाचित ही माझी अग्निपरीक्षा आहे, जी देव घेत असेल. मी पण किती मूर्ख होते. विचार करत होते की देवाने इतकं सुख माझ्या नशिबात कसं लिहिलं, जे त्याने तुम्हाला माझ्या आयुष्यात आणलं. इतकं प्रेम कोणी कसा करू शकतो एखाद्यावर? पण तुम्ही केलं. जीवापाड प्रेम केलं माझ्यावर. पण बघा ना, शेवटी हा दिवस पण दाखवला देवाने मला. सहजासहजी थोडीच ना तो कोणाच्या पदरात सुख घालतो. प्रत्येकाला काट्यावरून चालावंच लागतं. आता माझी टर्न आहे. मी ही परीक्षा पण देईन मीत. पण मला माहीत आहे तुम्ही लवकरच बरे व्हाल. आणि जेव्हा तुम्ही बरे होतील तेव्हा सगळं नीट करतील. तुम्ही नक्कीच आम्हाला परत घेऊन येतील आणि त्या कुणालला त्याच्या कर्माची शिक्षा देतील. मला आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे मीत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टिल माय लास्ट ब्रीथ. ती रडून बोलली आणि अलकत तिने त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले. थोडा वेळ तशीच राहिली ती, त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवून. त्याने प्रतिसाद द्यायची वाट बघत होती ती. पण नेहमीप्रमाणे तिला आवेशात किस करणारा तिचा मीत आत्ता मात्र शांत पडून होता. ती हिरमुसली, त्याच्यापासून बाजूला झाली आणि तिथेच त्याच्या बेडवर डोकं ठेवून त्याला पाहत राहिली. पूर्ण रात्र ती झोपलीच नाही. फक्त त्यालाच पाहत होती. त्याचा चेहरा डोळ्यात साठवून ठेवत होती, जेणेकरून पुढे त्याच्याशिवाय जगण्यासाठी तिला तेवढं तरी पुरेसं पडेल. दुसऱ्या दिवशी हृदयावर दगड ठेवून तिने मॉम डॅडना तिचा निर्णय सांगितला. खरं तर तिच्याच मीतसाठी इतकं खालच्या पातळीला जाऊन बोलणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. पण तो कुणाल होता तिथेच. ती जे जे बोलत होती ते सर्व ऐकण्यासाठी हजर होता तो. म्हणून तिला ते सर्व बोलावं लागलं आणि सगळ्यांसमोर स्वतः वाईट बनून ती निघून गेली होती त्या घरातून, कायमची. फ्लॅशबॅक ओव्हर. मम्मा, कधी पोचणार आपण? जिनूने तिला हलवलं तशी ती तिच्या सगळ्या विचारांतून बाहेर आली. हां, हो, आता थोड्या वेळाने लँड होईल विमान. ती बोलली तसा तो खुश झाला. ती मात्र त्या सीटवर डोकं टेकून मागे रेलून बसली. टचकन डोळ्यातून पाणी बाहेर पडलं तिच्या. थोड्याच वेळात त्यांचं विमान मुंबईला पोहोचलं होतं आणि ते एअरपोर्टवरून त्यांच्या रूटकडे जात होते. टॅक्सीच्या खिडकीमधून ती बाहेर बघत होती आणि पुन्हा ती झगमगती मुंबई बघून तिच्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरळत होत्या. मुंबई, जिथे तिने तिच्या आयुष्याची इतकी वर्षे घालवली होती. मधूसोबतच्या, तिच्या मीतसोबतच्या सगळ्या आठवणी जाग्या होत होत्या तिच्या आणि नकळत डोळ्यातून अश्रू पण बाहेर येत होते. बॉस, आजची मीटिंग कॅन्सल केली आहे मी, रॉनी बोलला. ओके, मी जरा घरी जातोय. मॉमचा फोन आला होता. काहीतरी अर्जंट असल्याशिवाय ती मला बोलावणार नाही, अमित बोलला. ओके बॉस, रॉनी बोलला. आणि अजून एक, शिमल्याच्या रॉयल फॅशन इंडस्ट्रीजमधून जो स्टाफ येणार होता तो कधी येणार आहे, अमितने विचारलं. बॉस, टोटल 12 जणांचा स्टाफ आहे. त्यात 2 जण सिनियर आहेत. मी लिस्ट मागवली आहे, रॉनी बोलला. ओके, त्या सगळ्यांचं अकोमोडेशनचं बघून घे. ओके, अमित बोलला. येस बॉस, मी आधीच सगळी अरेंजमेंट केली आहे.
यू प्लीज डोंट वरी, रॉनी हसून बोलला. गुड, मी निघतोय, तू इथलं हँडल करशील, ओके? अमित बोलला. येस बॉस, नॉट टू वरी, रॉनी बोलला. मग अमित घरी निघून गेला. अरे अमित बाळा, आलास तू? ये, मॉम बोलल्या. येस मॉम, तू इतक्या अर्जंटली बोलावून घेतलंस तर मग मला यावंच लागलं. काय झालं, तू ओके आहेस ना? त्याने काळजीने विचारलं. हो, अरे मला काय झालंय, तू ये इथे, मॉम बोलल्या आणि त्याला लिव्हिंग हॉलमध्ये घेऊन आल्या. त्याने पाहिलं तर हॉलमध्ये त्याचे डॅड, कुणाल, किंजल, शर्वीचे आई बाबा सगळेजण बसले होते. त्याला कळलंच नाही की हे सगळे एकत्र का जमले आहेत. मॉम, हे सर्व काय आहे? हे शर्वीचे आई बाबा का आले आहेत? अमितने विचारलं. अमित, ते तुमच्या एंगेजमेंटची डेट फिक्स करण्यासाठी आले आहेत, मॉम हसून बोलल्या. पण इथे अमितने मात्र रागाने हाताच्या मुठी आवळल्या. अमित, आता एंगेजमेंट करायची ठरवलंच आहे तर चांगल्या गोष्टीला एवढा वेळ का लावावा ना? म्हणून म्हटलं आपण तारीख ठरवूया. शर्वीची पण तीच इच्छा आहे, शर्वीचे बाबा बोलले. पण माझी इच्छा नाही आहे, एवढंच कारण पुरेसं नाही का? अमित रागात बोलला. अमित, अरे काय बोलतोयस तू? मॉम बोलल्या. मॉम तू थांब जरा. शर्वी, मी तुला कालच बोललो ना की अजून एंगेजमेंटची तारीख काढली नाही आहे आणि इतकी घाई करायची गरजही नाही आहे. मग तरी तू तुझ्या आईबाबांना घेऊन इथे तारीख काढण्यासाठी आलीस? नॉट फेअर हा. तो नकारार्थी मान हलवत बोलला. तशी शर्वी कडबडली. अमित, मी तर फक्त, ती गडबडून बोलतच होती की त्याने तिला हाताने चढवलं. मी तुझ्याशी एंगेजमेंट करण्याचा विचार केला होता, पण आत्ता माझा विचार बदललाय. जी मुलगी कालच झालेल्या आपल्या संभाषणानंतर माझ्या शब्दांना किंमत देत नसेल तर तिच्यासोबत मी पुढे हे नातं नेऊ शकत नाही. आय एम सॉरी, तुम्ही जाऊ शकता. तो हात जोडून बोलला आणि झपझप पावलं टाकत त्याच्या रूममध्ये निघून गेला. पण इथे शर्वी, तिचे आई बाबा आणि घरातले सगळे मात्र शॉक झाले होते त्याचा निर्णय ऐकून. मिस्टर शर्मा, अमितच्या तर्फे मी तुम्हाला सॉरी म्हणतो. तो रागात होता म्हणून असं काही बोलला. मी बोलेन त्याच्याशी, डॅड बोलले. हे बघा राज्याध्यक्ष साहेब, एवढा अपमान आमचा कुठेच झाला नसेल. अमितने हे बरोबर नाही केलं. आता आम्हालाच हे नातं पुढे न्यायचं नाहीये. चल शर्वी. शर्वीचे बाबा तिला हाताला पकडून घेऊन गेले. ती मात्र हमसून हमसून रडत होती. तिला तसं पाहून मॉमला पण खूप वाईट वाटलं आणि अमितचा रागच आला. त्या पण रागात त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. मॅडम, तुमचं डेस्टिनेशन आलं आहे, ड्रायव्हर बोलला. तशी जानू मागच्या आठवणींतून पुन्हा भानावर आली. हो, असं म्हणून ती खाली उतरली. समोर एक 35 मजली इमारत होती. आशूने पण मुलांना खाली उतरवलं. जानूने त्या ड्रायव्हरला भाड्याचे पैसे दिले आणि आदर्शला फोन केला. हेलो जानवी, तुम लोग पहुंच गए क्या? आदर्श बोलला. येस आदर्श, हम यहाँ पहुंच गए हैं, जानू बोलली. ओके तुम रुको, मैं नीचे आता हूँ, आदर्श बोलला. ओके थँक्स, ती बोलली आणि तिने फोन ठेवून दिला. आता ते ज्या बिल्डिंगच्या खाली उभे होते तिथे राज्याध्यक्ष ग्रुपकडून त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली होती. आदर्श तिच्या आधीच मुंबईमध्ये आला होता. तो आता खाली आला. हे हाय जानवी, तो बोलला. हाय, ती बोलली. आदर्श, ये आशू मेरी सिस्टर है और ये मेरे बच्चे. जानूने त्यांची ओळख करून दिली. आदर्शने त्या सगळ्यांना हाय केलं. चलो ऊपर चलते हैं, आदर्श बोलला आणि त्यांच्या हातातून काही सामान होतं ते त्याने उचललं आणि तो पुढे चालू लागला. रिसेप्शनवर त्याने जानूचं नाव सांगितलं आणि तिच्या फ्लॅटची चावी घेतली. मग ते 20th फ्लोअरवर गेले. आदर्शचा फ्लॅट पण जान्हवीच्या फ्लॅटच्या समोरचाच होता. त्यांना सोडून तो त्याच्या फ्लॅटवर निघून गेला. वाव मम्मा, किती मोठं घर आहे ना हे, आपल्या तिथल्या घरापेक्षा पण मोठं, जिनू खुश होत बोलला. तशी जानू पण हसली आणि हो बोलली. तुला आवडलं? तिने विचारलं. हो मम्मा, खूप छान आहे, तो बोलला. तसं तिने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. तो एक 2 BHK प्रिशियस फ्लॅट होता.
तरी जिनू खुश झाला होता. तुमचं खरं घर ह्या फ्लॅटपेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे ह्याची तुम्हाला जरा पण कल्पना नाही आहे, ती दोघांकडे बघत मनातच बोलली आणि आत निघून गेली. आशू आणि तिने दोघींनी मिळून सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलं. एव्हाना रात्र होत आली होती. त्यांच्याकडे अजून जेवणाचं काहीच साहित्य नव्हतं, म्हणून त्यांनी बाहेरून थोडंसं जेवण मागवलं आणि जेवून घेतलं. एका रूममध्ये आशू जाऊन झोपली आणि दुसऱ्या रूममध्ये जानू तिच्या दोन्ही पिल्लांना घेऊन झोपली. जिनू आणि प्रिन्सेस प्रवासाने थकले असल्यामुळे त्या दोघांना लगेचच झोप लागली. पण इथे प्रयत्न करूनही जानूला मात्र झोप काही लागतच नव्हती. सतत विचार मनात येत होते की 2 दिवसांनी तिला ऑफिस जॉईन करायचं आहे, त्याच्या समोर जायचं आहे, त्याला फेस करायचं आहे. मनाची नुसती तगमग वाढत होती. कळतच नव्हतं काय होतंय. इतकी वर्षे फक्त त्याच्या आठवणींवर जगलेली ती आज इतक्या वर्षांनी त्याला समोर पाहणार होती. डोळे तर आसुसलेले त्याला बघण्यासाठी, मन आतुर झालेलं भेटण्यासाठी. पण तो आता आपला आधीचा मीत नाहीये ह्याची जाणीव होऊन हृदय मात्र रडत होतं तिचं. कशी जाणार होती ती त्याच्यासमोर? खूप काही सोसलं होतं तिने तिच्या मीतसाठी, त्यांच्या बाळासाठी. तिला आशा होती की जेव्हा तो बरा होईल तेव्हा त्यांचा शोध घेईन, सत्य शोधून काढेल. पण नाही, तसं काहीच घडलं नव्हतं. ना त्याने तिचा शोध घेतला होता आणि नाही सत्य शोधून काढून कुणाला शिक्षा दिली होती. उलट तो तर त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला होता. वर्ल्ड टॉप बिझनेसमन झाला होता आणि आता तर आपल्याला विसरूनही गेला होता, कारण तो लग्न करणार होता. त्याने त्या शर्वीसोबत ऑफिशियली एंगेजमेंट करत असल्याची अनाउन्समेंट केली होती. म्हणून जानू पण आता त्याचा राग करत होती. कदाचित फक्त आपणच खरं प्रेम केलंय त्याच्यावर, त्याचं आपल्यावर खरं प्रेम नव्हतंच कधी, असं वाटू लागलं होतं तिला. पण तिला तर ह्याची कल्पनाच नव्हती की तो तुझ्याशिवाय कसा जगतोय. फक्त जिवंत आहे तो तुझ्याशिवाय. ना त्याच्यात कोणत्याच फिलिंग शिल्लक राहिल्यात, नाही कोणाबद्दल प्रेम. फक्त जगायचं म्हणून जगतोय तो. अपूर्ण आहे तो तुझ्याशिवाय. तुझ्यासोबत तुमची मुलं तरी होती, पण तो कसा जगला असेल तुझ्याशिवाय एकटा? त्याच्यासाठी तर तूच त्याचं जग होतीस. तो कसा जगला असेल तुझ्याशिवाय एकटा ह्याची कल्पना तू न केलेलीच बरी. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.